कपडा तोच, दात तेच, पण लेकरासाठी न्याय वेगळा आणि शिकारीसाठी न्याय वेगळा. तसा भगवंताचा न्याय दुर्जनासाठी वेगळा आहे आणि सज्जनांसाठी वेगळा आहे. समजून घ्या. यमकाळ जाती सांडून या त्याशी मी विमानी बैसून या आपण पहिले तसे मी त्याला घेऊन जात असतो. कुणाला? माझ्या भक्ताला. आता भक्त म्हटलं की रात्र दिवस नुसतंच भजन करणारा, रामराम करणारा, कर्मधरित्री ह्या आशाला भक्त म्हणत नाही. भक्त म्हणजे काय? भूमिका समजून घ्या. सर्वस्व परमार्थ करणं, भगवंताची नित्योपासना करणं, समाज जो राहतो ना तो खऱ्या अर्थानं भक्ती करतोय. कर्माचा अधिकार प्रत्येकाला दिला. त्या कर्माचा अधिकार जर समाज सेवेसाठी आणि हरिपद प्राप्तीसाठी जर तो करत असेल तर निश्चित तो खऱ्या अर्थानं हरिभक्त आहे. कर्माचा अधिकार प्रत्येकाला दिलाय, पण तो अधिकार कुठं पुढे कसा वापरावा हो ते ज्याचा त्याचा तो अधिकार आहे. भूमिका समजून घ्या. अण्णांच्या नंतर आपल्या उपस्थितीवरनं त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी किती आहेत हे लक्षात येतं. आधी प्रपंच करावा नेटका ही भूमिका अण्णांनी सोडली नाही. परिस्थिती अशी आहे, काही लोक आयुष्यात वाहून जातात आणि आपल्या प्रपंचाकडे दुर्लक्ष करतात. पण कोणत्याच संतांनी ही सांगितलेलं नाही की संसार टाका, प्रपंच टाका आणि मग माझी भक्ती करा. असं कोणत्याच भगवंताने सांगितलेलं नाही आणि कोणत्याच संतांनी तसं केलेलं नाही. समर्थ रामदास स्वामींचं प्रमाण गोड आहे. आधी प्रपंच करावा नेटका मग परमार्थ पहावा विवेका. एकाने काय केलं, लंगोटीधारी संन्यासी निघाला होता, रस्त्याने निघाला होता, लंगोटच फक्त होता अंगावरती आणि तो रस्त्याने निघाला होता. पुढे एक नग्न व्यक्ती येत होती, अंगावर वस्त्र नसलेली व्यक्ती येत होती. त्या संन्याशाला त्याच्याकडे बघून जरा किंवा आली, मूर्खा म्हणते कळते का तुला, नागडा फिरतोयस, लाज वाटते का तुला, असं करायचं असतं का कुठं, नागडा फिरू नकोस, ही माझी लंगोटी घे. माझं बोलणं कळलं का? ही माझी लंगोटी घे, नागडा फिरू नकोस. अरे पण तुझं काय? ह्याला कर्तव्य दक्ष म्हणतात. आपली लंगोटी सांभाळून दुसऱ्याची नागोपण झाकणं ह्याला कर्तव्य दक्ष म्हणतात. लक्षात ठेवा. तसं अण्णांनी भूमिका जी स्वीकारली, अण्णांनी भूमिका प्रपंच जो केला तो इतका नेटका केला, इतका सुंदर केला, इतका देखणा केला. ती पोटी 3 रत्न जन्माला घातली, ती वेल एज्युकेटेड नाही का. एक वैद्यकीय व्यवसायामध्ये एक जण आहे, इतर व्यवसायामध्ये आहे, एक कलेक्टर आहेत. म्हणजे आपला आदर्श, म्हणजे आपला आदर्श, आपल्या अपत्याचा आदर्श, आपल्या प्रपंचाचा आदर्श इतरांनी घ्यावा म्हणून आधी प्रपंच तरी नेटका केला. आता नेटका करणं म्हणजे मजल्यावर मजलं बांधणं नाही बरं. कुटुंबियांना सुशिक्षित बनवणं, कुटुंबियांना समाजसेवेत रुजू करणं खऱ्या अर्थाने हा प्रपंच नेटका आहे. आणि प्रपंच नेटका का करावा माहित आहे का? तुमच्या परमार्थाला तो आढावा येऊ नये म्हणून नेटका करावा. माझं बोलणं कळते का? आमचा दृष्टिकोन परमार्थाकडे बघण्याचा कसा आहे माहित आहे का? प्रपंचात काही कमी पडलं, 2 पोटाला वेळेला मिळेल ना की लगेच आम्ही देव करतो. पंढरीची वारी, खांद्याला पताका, चला बाहेर 20-21 दिवस बाहेर पडतात, विषय संपला. वारीला निघालाय, बायको म्हणते कारभारी तुम्ही निघालाय खरं पण आमच्या पोटा पाण्याचं बघितलं नाही, काय नाही. तो म्हणतो जाळा तुमची तोंड, संसाराचा वैताग आलाय म्हणून पंढरीला निघालोय. संसाराचा वैताग लग्नाच्या आधी यावा लागतो. लग्न झाल्यावर सगळं
झाल्यावर मग आम्हाला संसाराचा वैताग येतो, मग आम्ही पंढरीची वारी करतो. आमच्यासारखा मूर्ख या जगात कोणी नाही. घरातली पांडुरंग, घरातली दैवत उपाशी ठेवून तू पांडुरंगाला भेटायला निघालाय. त्या पांडुरंगाला काय डोळे मिटले तोय कळत नाही. परमार्थाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा आमचा इतका चुकीचा. कमी पडले की आम्ही पंढरीची वारी करतो, कमी पडले की आम्ही माळा घालतो, कमी पडले की आम्ही वाऱ्या करतो. चुकीचा आहे. प्रपंच इतका नेटका असावा की तो प्रपंच आमच्या वारीला अडवा येता कामा नये, आमच्या परमार्थाला अडवा येता कामा नये. परमार्थाची व्याख्या पहिल्यांदा समजून घेऊया. परमार्थाची व्याख्या काय? परम अर्थ, त्रिकाल अबाधित सत्याची प्राप्ती करणं म्हणजे परमार्थ करणं. परम म्हणजे त्रिकाल अबाधित सत्य आणि अर्थ म्हणजे प्राप्ती. जो पूर्वी होता, आता आहे आणि पुढे राहणार आहे, अशाच्या प्राप्तीला केलेला प्रयत्नाला परमार्थ म्हणतात. पण तो कुठेही परमार्थ होऊ शकतो. व्यवसायात होऊ शकतो, व्यापारात होऊ शकतो, शेतात होऊ शकतो, कुटुंबात होऊ शकतो, कुठेही होऊ शकतो. फक्त चित्ताची शुद्धता आणि वृत्तीची निर्विकारिता जिथं आहे तिथं पांडुरंग आहे. कानोपात्राने व्यवसाय केला, आता कोणता व्यवसाय काय मी सांगत नाही, पण पांडुरंग त्याला प्राप्त झाला. सजन कसा आहे विकू लागे. संप्रदायामध्ये मांस विकणं अवैध आहे, पण पांडुरंग व्यवसायात आला का तो व्यवसाय होता, पण चित्तामध्ये पांडुरंगाची पावलं होती सजन कसायाच्या. म्हणून कोणता व्यवसाय करतो याच्यावरती परमार्थ अवलंबून नाही. चित्ती तुझे पाय डोळा, भूमिका समजून घ्या. आम्ही कोणता व्यवसाय करतोय? संप्रदायातल्या वारकरी संप्रदायातल्या सगळ्याच संतांनी व्यवसाय करून पांडुरंग साधला. बरं, व्यवसाय केला तो केला, व्यवसायात पांडुरंग पाहिला. कांदा मुळा भाजी अवघी विटाबाई माझी, विहीरणारा मोडतोरी अवघी व्यापिली पंढरी. तस परमार्थ हा समाज सेवेत सुद्धा होऊ शकतो. नाम फाउंडेशनच्या माध्यमानं 35 लाख रुपये या गावाला बक्षीस मिळवून देणारे अण्णाच आहेत ना, बरोबर आहे की नाही? समाजसेवा केली, लग्न केली कन्यांची, गरीबाच्या लेकीला आपलं मानलं. तेच सुरुवातीला जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. अण्णांनी आपलंस केलं गरिबांना, अण्णांनी रंजल्या गांजल्याला आपलं मानलं, त्यांची सेवा केली, गरज पुरवली नाही का, संकटाच्या वेळी मदत केली. याला काय म्हणायचं? परमार्थच ना, परमार्थच ना. गळ्यात माळा घातले की परमार्थ होतो असं वाटते का? नाही. आणि गोड सांगू, थोडस गोड बोलतो. ज्यावेळेला मी कपड्याला गंध लावतो, गळ्यात माळ घालतो, पंढरीची वारी करतो, त्यावेळेला आमचा अंतःकरणामध्ये अनपेक्षित एक अहंकार असा निर्माण होतो की मी वारकरी आहे, मी माळकरी आहे, माझं झालं, माळ घातली की माझं काम संपलं. चुकीचं आहे, पूर्ण चुकीचं आहे, लक्षात ठेवा. असो, पण एवढं अण्णांनी उभं केलं, प्रपंच नेटका केला, समाजसेवा केली, माणसं जोडली, सगळ्या गोष्टी केल्या. पण हे करत असताना निसर्गाच्या नियमानं आणि भगवंतानं निर्माण केलेल्या कायद्याच्या माध्यमानं अण्णांना देह ठेवावा लागला. आणि अण्णांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही आलोय. अण्णांचं जाणं आम्ही लक्षात आणतोय, अण्णांचं पुण्यस्मरण आम्ही करतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्याही आमचं कोणीतरी पुण्यस्मरण करणार आहे, हे विसरू नका. कारण झाले काय सांगू, काय झाले सांगू? मरे एक त्याचा तुझा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. अकस्मात तोही पुढे जात आहे, कोणाच्या लक्षात येईल? मी नेहमी उदाहरण देत असतो. स्मशानभूमीमध्ये एकाचा देह जळत असतो, सगळे आजूबाजूला उभे असतात. काय बी म्हणा, रामभाऊ सारखा माणूस नाही. आता इथं कोण रामभाऊ असलं तर माफ करा, चर्चा चालू असते ना. काय बी म्हणा, रामभाऊ सारखा माणूस नाही. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, एवढं केलं बघा रामभाऊनं, नाही का? काय काय केलं हो?
शेवटी गेले बघा. चर्चा कुठं चालू आहे? स्मशानभूमीत. उभं कुठं आहे? स्मशानभूमीत. बरोबर आहे. जाणाऱ्याबद्दल चर्चा चालू आहे, पण आमचं अज्ञान इतकं आहे, आमचं आंधळेपण इतकं आहे, आज तो निघालाय, उद्या मी जाणार आहे, हेच लक्षात येत नाही. अकस्मात तोही पुढे जात आहे, निघालाय, आम्हाला कळत नाही. तो जळणारा जात्यात आहे, आम्ही सुपात आहे, आम्हालाही एक दिवस जात्यात जायचं आहे, हे कुणालाच लक्षात येत नाही. बघा, परमार्थ म्हणजे नेमकं काय हो? परमार्थ म्हणजे आपला मृत्यू डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक पाऊल टाकण्याला परमार्थ म्हणतात. तुम्हाला मला वाटते आम्ही अश्वत्थामा आहे, आम्ही मरणारच नाही. बघा, विचार कुणाला मरणाचं विचारायला सांगा बरं. आयुष्याची नश्वरता, आयुष्याची क्षणभंगुरता कुणाला लक्षात आलेली आहे? कुणाच्याच नाही. यालाच संतांनी आंधळेपण म्हटले. उठा, जागे व्हा रे. आता शब्दाचा अर्थ काय काय म्हणते मित्र? आम्ही कुठं झोपलोय? डोळे उघडे ठेवण्याला झोपणं, जाग पण म्हणत नाही. अद्वैताबद्दल अज्ञान, स्वरूपाबद्दलचं अज्ञान, परमात्म्याबद्दलचं अज्ञान, त्या अज्ञानाला झोप म्हणलेल्या संतांनी उठा, जागे व्हा रे. आता डोळे उघडे ठेवा. का? क्षण भरवसा फारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा गा. ओळसा कठीण वळण आहे. वशीला सगळीकडे लागतो, पण काळाजवळ वशीला चालत नाही. भूमिका समजून घ्या. आणि म्हणून काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा. उडी म्हणजे कळलं का? काळानं घाला घालणं याला उडी म्हणतात काळाची. तो कधी घालेल, कुठं घालेल गॅरंटी नाही. मायबापू सावधान. एका राजाला पहाटे पहाटे स्वप्न पडलं. मनाचा कांदो नाही का? पहाटे पहाटे स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये मृत्यू आला. आणि तो राजाला म्हणाला, राजा आज संध्याकाळी तुला मी न्यायला येणार आहे, तुला मी घेऊन जाणार आहे, ठिकाण तू ठरव. एवढं तो मृत्यू म्हणला नाही, निघून गेला. पहाटे पहाटे राजाला दरदरून घाम आला. राजा लगेच उठला. दरबार बोलवला, प्रधानजी, सेनापती, सल्लागार सगळे बोलवले आणि घडलेला प्रसंग सांगितला की आज पहाटे माझ्या स्वप्नामध्ये मृत्यू आलेला. तो म्हणाला, आज संध्याकाळी तुला मी न्यायला येणार आहे, काय करू सांगा. सगळ्यांनी तासा 2 तासाच्या सल्ला मसल्याच्या नंतर प्रधानजी म्हणाला, महाराज तुम्ही एक काम करा, ही जागा सोडा, त्याशिवाय तो मृत्यूपासून वाचणार नाही. राजाने ऐकलं. आपलं राज्य, दरबार, ऐश्वर्य सगळं सगळं तिथं टाकलं आणि जे पळायला लागला. डॉक्टर जर आम्हाला म्हणले की दररोज 4 किलोमीटर चालण्याचा प्रयत्न करा, चालाच, तरी बी आम्ही आळस करतो. का? 4 किलोमीटर बी चालायला जमत नाही. पण तर राजा किती पळायला माहिती आहे का? 200 किलोमीटर नुसताच पळत होता. भीती कोणाची होती? मोठ्याला बोला. मृत्यूची भीती होती, काळाची भीती होती. 200 किलोमीटर पळाला. 3 सांज झाली, एक बाग दिसली, बागेत एक दगडी बाकडा दिसला. दगडी बाकड्यावर जाऊन बसला, डोळे मिटले, सुस्कारा सोडला. देवा वाचलो. डोळे उघडले, पुढं बघतो तर मृत्यू हजर. राजा म्हणला, गड्या ह्याला काय अर्थ नाही, तुझ्या भीतीपोटी 200 किलोमीटर पुढे इथपर्यंत आलो आणि माझ्या मागायला तू इथपर्यंत आलासच का बाबा? का असं केलंस? तेव्हा मृत्यूने इतकं छान उत्तर दिलं, अरे राजा तुला सकाळी काय म्हणलो होतो आठव? आज संध्याकाळी तुला न्यायला येणार आहे, ठिकाण तू ठरव. 200 किलोमीटर पुढे ठिकाण, हे ठिकाण तू निवडलेस, त्याला मी काय करू? तिथं असतास तरी आलो असतो, कुठे गेला तरी आलो असतो. का? काळ माझा आहे. त्यालाच म्हणतात काळ, त्यालाच म्हणतात काळाचा घाला, त्यालाच म्हणतात मृत्यू. लक्षात ठेवा.
तो घाला कुठेही घाली, उडी कुठेही मारेल, शेतात मारेल, व्यवसायात मारेल, व्यापारात मारेल, प्रवासात मारेल, हॉस्पिटलमध्ये मारेल, कुठेही काळाचा घाला पडेल. म्हणून संतांनी जागत येतो आम्हाला. काळाला जवळी ग्रासावया. ग्रासतोय तो, ग्रासतोय. तुम्ही मी जगतोय का? आता जगतोय का? नाही, आम्ही जगत नाही, आम्ही मरतोय. आणि ती मरणाची प्रोसेस कधी सुरू झाली माहितीये का? आईच्या गर्भातून बाहेर पडल्या सेकंदानं, मिनिटानं, तासानं, दिवसानं, आठवड्यानं, महिन्यानं, वर्षानं आमची मरणाची प्रोसेस सुरू झालेली आहे. कोणी जगायला आलेलं नाही, प्रत्येक जण मरतोय. ती प्रोसेस मध्ये प्रत्येक जण आहे. ती प्रोसेस संपते कधी? कधी? यात जेव्हा अखेरचा श्वास जातो तेव्हा ती प्रोसेस संपते आणि हा देह स्मशानात जातो. म्हणून मुसळाने टिरी बडवू नका. आम्ही जगत नाही, आम्ही मरतोय. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. सावधान, हाच्या अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा. अण्णांच्या जाण्यानं, अण्णांच्या पुण्यस्मरणाच्या माध्यमानं किमान आमचं जाणं लक्षात आलं तरी भरपूर झालं. इथून पुढे तर आम्ही जागू का नाही? जागता आलं पाहिजे. लक्षात ठेवा. भव नदीचे पाणी रे गड्या, मोठे ओढीते भल्या भल्या पोहणाऱ्यांना. शब्द लक्षात ठेवा. 2-3 वर्षापूर्वी भली भली रांगेत उभी होती. माझं बोलणं कळलं का? भली भली रांगेत 10-10 लाख रुपये घेऊन रांगेत उभी होती. पण काळानं घाला घातला. त्या घाल्यात मी बी होतो, कोरोनाच्या घाल्यात. हो, मी बी होतो. 14 दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो. 15 स्कोअर होता माझा. त्यावेळेला जीवनाची नश्वरता लक्षात आली. हॉस्पिटलमध्ये जेव्हा आम्हाला टाकून दिलं होतं, सख्खी बायको बी येत नव्हती जवळ. भल्या भल्या काय ते आई संत चरणराज बाळकृष्ण दादा वसंत गडकर. ज्यावेळेला हा देह वसंत गडकर महाराजांचा देह ज्यावेळेला बेडवर पडला होता ना कोरोनाच्या काळात, त्यावेळेला जेवणाची पाकिटं फेकली जायची अंगावर, फेकायची अशी, जवळ घेऊन देत नव्हती. रांगेत उभी करायची. रांगेत मी रांगेत उभा होतो सगळ्यांच्या पेशंटच्या बरोबर. आता मस्त तुमचं माझं कौतुक करताय तुम्ही. त्यावेळेला माझी अवस्था सांगतो. रांगेत उभा होतो आणि पलीकडच्या बाजूला ते जेवणाचं टेबल होतं. त्याच्यात एक पॅकेट पॅकिंग करून पॅकेट, एक चपाती थोडीशी भाजी ते सिल्वर कागदामध्ये गुंडाळून द्यायची. थोडासा माझा पाऊल पुढे गेला, लक्षात आलं का? तिथे चपातीचं जे राऊंड गोल होतं ना, ते फेकून मारलं मला ते देणाऱ्यानं. लाज वाटते का म्हणला? आम्हाला मारतो का काय? त्यावेळेला म्हटलं, संत चरणराज बाळकृष्ण महाराज ही आपली लायकी आहे. जवळ कोण येत नव्हतं. परिस्थिती खूप बिकट होती. भल्या भल्या, मी तेच सांगतोय, भल्या 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 भल्यात मी बी होतो. पण ज्या वेळेला फेकलं माझ्या अंगावरती, शिवी पडली, त्यावेळेला मी लक्षात ठेवलं, बाबा रे, मनुष्य जन्म खूप नश्वर आहे, काही अर्थ नाही. नाव, लौकिक, पैसा, धर दौलत उपयोग नाही. आणि सुदैवानं पांडुरंगानं माझ्यावर कृपा केली. पांडुरंगाने एकच सांगितलं, बाबा रे, माझं कार्य तुला करायचं आहे, तुला मुक्त करतो. 14व्या दिवशी मला मुक्त केलं. अंगावर माझे स्वतःचे कपडे घातले, बाहेर पडलो. खूप वाईट आहे हो. आणि याची जाणीव कधी होते माहितीये का? बेडवर पडल्यानंतर. ऍपल कंपनीचा मालक स्टीव्ह जॉब्स माहितीये का? ऍपल कंपनीचा मालक स्टीव्ह जॉब्स आपली इंडियन करन्सी मिनिटाला 1 कोटी रुपये त्याच्या खात्यावर पडत होते. 1 कोटी त्याच्या खात्यावर पडत होते. जगातले एकमेव नामांकित कंपनी ऍपल कंपनी, त्याचा मालक
60व्या वर्षी कॅन्सर झाला आणि बेडवर जेव्हा स्टीव्ह जॉब्स पडले त्यावेळेला त्यांचे विचार ऐकण्यासारखे आहेत. आयुष्यभर मी पैसा 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 मिळवला, पण जे मिळवायचं होतं ते मिळवलं नाही. मला वरातीत नाचायचं होतं, मला नाचता आलं नाही. मला साध्या वडापावच्या गाड्यावरती वडापाव खायचं होतं, मला खाता आला नाही. छोट्या छोट्या लहान मुलांमध्ये मला खेळायचं होतं, मला खेळता आलं नाही. सगळ्या गोष्टी मिळवल्या, पण जे समाधान मनुष्य देहात आल्यानंतर मिळवायचं आहे ते मला मिळवता आलं नाही. एवढा पैसा मिळवला, एवढा पैसा मिळवला, त्या पैशात मी आलिशान कार घेतल्या असत्या, कार चालवण्यासाठी ड्रायव्हर ठेवले असते, आलिशान बंगले खरेदी केले असते, त्या बंगल्यामध्ये नोकर चाकर ठेवले असते साफसफाईसाठी, अनंत शेती घेतली असत्या, करोडो एकर, आणि त्या शेतीच करण्यासाठी अनेक कामगार ठेवले असते. पण मला जो आजार झालाय तो आजाराचं दुःख भोगण्यासाठी मला कुठल्या कामगाराला ठेवता येत नाही, कुठल्या ड्रायव्हरला ठेवता येत नाही, कुठल्या माणसाला ठेवता येत नाही. का? तो आजार मलाच भोगायचा आहे, हे खरं सत्य आहे. अर्थ कळला का? मी पैसे देऊन सगळ्या गोष्टी मिळवल्या, पण सुखदायी आरामदायी बेड मला स्वीकारता आला नाही. शेवटी मला कॅन्सरचे झुंज द्यावं लागलं आणि 6 महिन्यामध्ये स्टीव्ह जॉब्स निघून गेले, सगळं देऊन. भूमिका समजून घ्या. भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथून ही पाडी दे. जर एखादा आजार जडतो ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं नशिबरता कळते. त्यावेळेला मी देवदेव करतो, चुकीचं आहे. देवदेव कधी करावं? दुःख में सब सुमिरण करे, सुख में करे ना होय, जो सुख में सुमिरण करे तो दुःख काय को होय. आता बोलणं कळलं का? दुःख झाल्यानंतर देवाचं स्मरण करण्यात अर्थच नाही. आणखीन एक गोष्ट सांगू, दुःखात देवाचं स्मरणच होत नाही. भीतीनं सुख ग्रासलेला असतो. माझं बोलणं कळतंय का? भीतीनं सुख ग्रासलेला असतो. देवाचं नाव येतच नाही. देवाचं नाव तेव्हाच येतं जेव्हा हा येत असतो. आलं का लक्षात? आणि म्हणून तुमचं आमचं परमार्थ करण्याची भूमिका चुकीची आहे. दुःख झालं की आम्ही देवदेव करतो, पण नाही. जो दुःखमे सुमिरण करे, जो सुखमे सुमिरण करे तो दुःख काय को होय. आणि म्हणून जोपर्यंत हे शरीर धड धाकट आहे, कुठल्या आजारानं ग्रासलेलं नाही, चालतंय बोलतंय, तोपर्यंत भगवंताचं स्मरण असावं. विठाल भवनदीचे पाणी रेगड्या मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथून पाडीते. अर्थ कळला का? त्याचा संदर्भ धरून तुकडोजी महाराजांचा गोड अभंग आहे. ऐक मानवा भाई त्याई पिक तू राम नाम घेई, ऐक मानवा भाई तू राम नाम घेई, नर सारखा नर जन्माना आला संसार, आला संसार, आला संसार, आला संसार.
म्हणशील घरदार हे इथेच राहील सार, मेल्यावरती आपलं घर गावाच्या स्मशानभूमी कुठे आहे, गावात आहे का बाहेर आहे? बाहेर बाहेर आहे. सरपंच आलेत का इथे? आहेत का? सरपंच साहेब एक काम करा, JR बदला, एक नवीन JR काढा. गावाबाहेरची स्मशानभूमी गावाच्या चौकात बांधायची. जिथं वर्दळ असते का ना तिथं बांधायची. जाता येताना पेटताना दिसलं चौकात किती बरोबर ताळे येते बघा. किती बी उत्मात कर, किती बी जिरवाजिरवी कर, किती बी पाणी पाजापाजी कर, शेवटी किती जायचं हे लक्षात आलं पाहिजे. मला सुरुवातीला मी तेच सांगितलं की मृत्यू ज्या वेळेला डोळ्यासमोर आमच्या राहील त्यावेळेला खऱ्या अर्थानं आमच्या हातून सत्कर्म घडेल. आमचा उत्मात का चाललाय माहितीये का? आम्हाला वाटते आम्ही अश्वत्थामाच, आम्ही मरणारच नाही. पण जेव्हा डोळ्यासमोर मृत्यू हजर राहतो ना त्यावेळेला अवयव गलित गात्र होतात. मृत्यू प्रसंगीची दुःखद अवस्था म्हणजे आसक्ती जीवाची सांगतो बरं, अनासक्त नाही. आसक्त जीवाची अवस्था किती वाईट आहे. एक एक रोमाचे ठाई शतबिंदूचे दुःख पाही, सांगता नाही काही पैसे नवयत वारी. यम होती कावळे चोचीने फोडती डोळे, कोल्हे तोडती मास गोळे परिताची, करुणा नाही सर्वथा. म्हणून अर्जुना माझे स्मरण करी साच, भूमिका समजून घ्या. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. आता माया सोडून देणं म्हणजे आसक्ती सोडून देणं. माया सोडता येत नाही. मायेत दुःख नाही आहे, आसक्तीचं दुःख आहे. पैशात दुःख नाही, पैशाच्या आसक्तीचं दुःख आहे. बंगल्यात दुःख नाही, बंगल्याच्या आसक्तीचं दुःख आहे. भूमिका समजून घ्या. आसक्तीचं दुःख आहे. म्हणून तुकडोजी मला सांगतात तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका. काय म्हणते म्हणजे मग पैसे मिळवायचे का नाही? जरूर मिळवायचे. मजल्यावर मजले बांधायचे, बंगल्यावर बंगले बांधायचे, आलिशान कार मधनं फिरा. का? उपभोगण्यासाठीच्या गोष्टी आहेत. या देहानं उपभोगलं तर कोणी उपभोगावं? कोणी उपभोगावं? भोगावं, जरूर भोगावं, ऐश्वर्यात राहावं, आनंदात डोळावं, वादच नाही. फक्त एक गोष्ट करावी, आसक्ती ठेवू नये. आसक्ती म्हणजे ममत्व. पैशाबद्दल ऐश्वर्याबद्दल आम्ही जेव्हा ममत्व ठेवतो ना, ते ममत्व ती इच्छा आम्हाला दुःखाला कारण आहे. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. लक्षात ठेवा. ही विरक्ती निर्माण होण्यासाठी तुकडोजी महाराजांनी लिहिलेलं आहे. त्याच प्रमाणे मुक्ताई म्हणताना म्हणते भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथोनी पाडते ही माया. ही भव दुःखाची नदी उलथोनी पाडते. भले भले हात मारणारे गटकाळ्या खाल्ल्यात त्यांनी. तू कुठल्या झाडाचं पण रे बाबा चांग्या? पण उद्देश केलाय चांग देवाला. तू कुठल्या झाडाचं पान? अविद्येचा पूर बाबा वेगी बोसरेरा, कल्पना सुसरीची मिठी सोडिता सुटेरा. काय बोध केलाय मुक्ताईनं? 9 वर्षाच्या चिमुरड्या मुक्ताईनं 1400 वर्षाच्या आयुष्य लाभलेल्या चांगदेवाला उपदेश केलाय. आता इथं थोडस चमत्काराचा भाग बाजूला ठेवूया आणि तत्वाला धरून पुढे वाटचाल करूया. 1400 वर्षाचं आयुष्य हे अति आयुष्याचं, जास्त आयुष्याचं प्रतीक आहे. चांगदेव वाघावर बसून येत होतं म्हणजे काय? सत्तेचं प्रतीक आहे. हातात सर्पाचा चाबूक होता म्हणजे काय? अनुशासनाचं प्रतीक आहे. मागे पुढे ढोल दममे नगारे हजारो शिष्यगण होते, हे कशाचं प्रतीक आहे? ऐश्वर्य. मला एकच सांगायचं आहे, पैसा अडका, धन दौलत, सत्ता संपत्ती, मान सन्मान सगळं मिळेल असं पण अक्कल नसते. आणि ती अक्कल त्या चांगदेवाला मुक्ताईकडून घ्यावी लागली. माझं बोलणं कळते का? ज्ञानानं जर श्रेष्ठ असेल आणि वयानं जर कमी असेल तर त्याला शरण जाऊ, जरूर शरण जावं. 1400 वर्ष आयुष्य लाभलेल्या चांगदेवाला शरण जावं लागलं का? अरे चांग्या कोरा तो कोराच. चांगदेवाचं कोरेपण 9 वर्षाच्या चिमुरडीला जे लक्षात येतं ती चिमुरडी कोण असावी?
बघा, याचा दुसरा एक अर्थ असा होतो, 60-70 वळणली तरी वयात येत नाहीत. त्याला काय म्हणायचं? वांज म्हणायचं. आमची भक्तीच उपवर व्हायला तयार नाही. का उपवर होईना? वांजपणच आहे ना. आता 9 वर्षाची चिमुरडी मुक्ताई जन्माला येताना तू उपवर होऊन आलेली. आध्यात्मिक उपवरता म्हणतो बरं, लौकिक नाही. आध्यात्मिक उपवरता, भक्तीची उपवरता असणं गरजेचं आहे. ज्ञानोबरांनी त्या 4 भावंडांसाठी स्वतःच उभी लिहून टाकली. ताई दशेची वाट न पाहता, वयसेची या गावानं जाता, बालपणीच सर्वज्ञता मिळे तया. अर्थ कळला का? जन्माला येताना सर्वज्ञता घेऊन आलेली ही 4 भावंड आणि त्यातली शेवटची लहानची मुरडी मुक्ताई चांगल्यावर उपदेश करते. म्हणे मुक्ताई, जाण चांगया अंतरीची खुण, जा सद्गुरु शरण तुझं नेती तारुण. काय उपदेश आहे? सद्गुरु शरण जाण गड्या. अंतरीची खूण जाण. तो कुठं आहे? तो व्यापक आहेच आहे, पण त्याचं व्यापकत्व पिंड रूपानं, सूक्ष्म रूपानं या हृदयात आहे. हे विसरू नकोस. आणि ती जागा दाखवण्याचं काम कोण करतात? तर ते सद्गुरू करतात. तुझं आहे तुझं पाशी हे दाखवून देतात, कोणतं सद्गुरू देतात. म्हणून मुक्ताई म्हणते, म्हणे मुक्ताई जाण चांगया अंतरीची खुण, जा सद्गुरु शरण तुझं नेती उतरून. उलट उलट माघारा गड्या फिर गोते खाशी, भरला पूर्वायचा लोंढा वाहून आजाशी. उलट या शब्दाचा अर्थ सांगून सेवेला पूर्ण विराम देतो. उलट म्हणजे काय? आम्ही प्रवाहात वाहत निघालोय. प्रवाहाचा जोर एवढा बरं आम्हाला थांबायला पोसत नाही. ते नेते वाहतच नेते. मुक्ताबाई म्हणते, या भवा नदीच्या प्रवाहात वाहत चाललास, गटकडा खात चाललास बाबा रे. उलट म्हणजे काय? जिथून तुझा प्रवाह सुरू झालाय तिथं जा, उगमाकडे जा. आपलं उगम कोण आहे? परमात्मा. या भवनदीच्या पात्रातलं आत्मरूप तुम्ही आम्ही लाट स्वरूप गटकडा खात 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 पुढे निघालोय. मुक्ताबाई म्हणते, तुला जर सुख पाहिजे असेल, यातनं जर तुला वाचायचं असेल, तर जिथून तुझी सुरुवात झाली तिथं जा. आमची सुरुवात कुठून झाली? परमात्म्यापासून. आणि शेवट कुठं व्हायचा आमचा? परमात्म्याच्याच ठिकाणी. जर परमात्म्याच्या ठिकाणी शेवट झाला नाही, तर ही भवनदीची लाट मोहरी. भवनदी किती मोठी आहे माहिती आहे का? 83,99,999 गाव ओलांडून ही नदी वाहत असते. एवढ्या गावामध्ये जाऊन तुला गटका खावे लागतील बाबा रे. 84 लक्ष योनी म्हणजे मूळ योनी आहे. जिथून आलो तिथं जा. उलट उलट माघारा गड्या फिरगोते खासी, भरला पुर मायेचा लोंढा वाहून जाशी. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली किंबहुना तुमचे गेले धर्म कीर्तन सिद्धी सलिले तेथ माझे उरले पायीकपण करविले तैसी गेली गटगट वाकुडे नीट देव जाणे जाणे सेवा. तुम्हासारख्या थोर संत मायबापांच्या चरणी अर्पण करतो. चंद्रकांत अण्णांच्या चरणी अर्पण करतो. त्यांना त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना आश्वासित करतो, चिंता करू नका. त्यांनी तुम्हाला पाठबळ दिलेलंच आहे. त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे अखंड आहेतच आहे, नाही? त्यांचीच प्रेरणा घेऊन पुढं तुम्हाला काय समाजकार्य करता आलं, राजकारणाच्या माध्यमातून असेल, समाजकारणाच्या माध्यमातून असेल, व्यवसायाच्या माध्यमातून असेल, तर जरूर करा. म्हणजेच त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल. एवढे 2 शब्द बोलतो आणि या ठिकाणी मी सेवेला पूर्ण विराम देतो. 3 वाजले पाहिजे का? राहू बोलायचं का? या बोलायची तर म्हणताय का तुम्ही? म्हणे मुक्ताई जाण चांगया अंतरीची नामदेव महाराज भदाडे आणि सद्गुरु शरण तुझं नेती उतरवलं.
म्हणे मुक्ताई जाण जागया अंतरी सांग अंतरीची म्हणे मुक्ताई सांगया अंतरीची म्हणे मुक्ताई सांगया अंतरीची गुणा मुक्ताई सांगयाची गुणा मुक्ताई सांगयाची गुणा उलट
कधी आणि तुझ्या वैकुंठवासी चंद्रकांत अण्णा भाऊराव चाटे पुण्यस्मरणानिमित्त चालत असलेला हा 5म दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा, या सोहळ्यासाठी बाहेरगावून आलेल्या सर्व भाविक भक्तांचे मी आभार व्यक्त करतो. आणि कार्यक्रम 7 ते 9 या वेळेमध्ये होणार आहे. आणि उद्या संध्याकाळी BM फड मूर्तीकर आणि असे अनेक ग्रुप आहेत, असा सर्व ग्रुप मिळून भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. यानंतर कीर्तन ज्ञानदेव तुकाराम भजन झाल्यानंतर मंदिराच्या समोर जे प्रांगण आहे त्या प्रांगणामध्ये सर्व पुरुष मंडळींची पंगत बसल, त्यानंतर महिला मंडळींची पंगत बसल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.